अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता इथे चिमण्यांनी किती कचरा आणलेला आहे आणि फॅनच्या वरती POP आहे आणि तिथे चिमण्यांना बसण्यासाठी अगदी छान पेस आहे आणि तिथं त्यांनी घरटं बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं की उन्हाळ्याची चावल इथे लागलेली आहे आणि घरात चिमण्या आल्या त्यांनी चिवचिवाट केला ते अगदी प्रसन्नच वाटतं आणि ते घरासाठी अत्यंत शुभही असतं आणि चिवताईच्या स्वागतासाठी तुम्ही 12ही महिने अगदी तयारच असते. आणि माझ्या घराशेजारी मिनी गार्डन आहे, तिथे खूप झाडंही लावलेली आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे 12ही महिने चिमण्या असतात. आणि तुम्ही बघू शकतात की बाहेर गेटच्या बाहेर चिमण्या बसलेल्या आहे आणि एक साडा तिथे आलेला आहे. त्या चिमणीला बघून घाबरून खाली पडून गेलेला आहे. तर माझ्याकडे खूप साऱ्या चिमण्या असतात आणि त्यांना कॅमेऱ्यात कैद करणं अत्यंत मुश्किल आहे. तर असं गेटच्या बाहेर मी एक मोठा टब ठेवलेला आहे, त्याच्यात 12ही महिने माझं पाणी भरून ठेवलेलं असतं. मी दररोज त्याच्यात पाणी टाकते. त्याच्या शेजारी एक टब आहे, त्याच्यामध्ये मी उरलेलं अन्न टाकत असते आणि गार्डनमध्ये ठिकाणी असं पाणी भरून ठेवते. ते चिमण्यांसाठीच असतं. आणि तुम्हाला चिमण्यांचं चिवचिवाट इथे ऐकू येत असेल. तर गायी, फिरणारी कुत्री आणि डुकरं हे आपल्या निसर्गाचा एक भागच आहे आणि त्यांची रिस्पेक्ट आपण करायलाच पाहिजे. आणि ह्याच सगळ्यांसाठी इथे मी पाणी भरून ठेवलेलं आहे आणि उरलेलं अन्न मी ह्या टबमध्ये टाकत असते. ते इतरत्र न टाकता असं टबमध्ये टाकतात तर मुकी प्राणी आनंदाने ग्रहण करतात.